मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण अस्तरला गळा कसा शिवायचा आणि बोटनेकमध्ये पॅटर्न शिवायला शिकणार आहे। आपण बोटनेक कटिंग करायचे बरेच व्हिडिओ बनवले आहे, तर चला आपण हा ब्लाउज शिवायचा कसा ते पाहूया। हे अस्तर आहे, त्याला मी कॅनव्हास परफेक्ट कटिंग केले गळ्याप्रमाणे आणि पिना लावून असं अस्तरवर ठेवून शिलाई मारून घेते। हे बघा, शिलाई मारल्यानंतर तुम्हाला पूर्ण गळ्याच्या बाजूला कट टाकायचे आणि हा ब्लाउज मी कटिंग कसा केला तुम्हाला पाहायचं असेल तर मी 2 लिंक वर दिले आहेत। हे दोन्ही व्हिडिओ मी आत्ताच अपलोड केले आहेत। यापैकी एका व्हिडिओची लिंक मी याच व्हिडिओच्या खाली देईल, तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ जाऊन ब्लाउज मी कटिंग कसा केला पाहू शकता। आपण कट टाकल्यानंतर पूर्ण कॅनव्हासला दाब शिलाई दिली। दाब शिलाई दिल्यामुळे हे बघा इझिली आपली जी पट्टी किंवा कॅनव्हास आहे पलटी होतो। तर आपण दाब शिलाई दिल्यामुळे आपली पलटी पण झाली आणि त्याच्यावर एक शिलाई मारून पण झाली आहे। आपला हा अस्तरला आपण कॅनव्हास अटॅच केले, त्यामुळे मी अजून एक शिलाई मारून घेतली, म्हणजे आपल्याला गळ्याच्या बाजूने हात शिलाई करायची गरज नाही पडणार। हे बघा, मी आता ह्याला याच्यावर आपलं नेट येणार आहे। अशी परफेक्ट नेट ठेवायची आहे, पिना लावून घ्यायचे आहेत आणि अस्तर आणि नेट एकत्र शिलाई मारून घ्यायची किंवा ब्लाउजचा कपडा आणि अस्तर शिलाई मारून घ्यायचे। तुम्हाला शिलाई नसेल मारायची तर हे फेविकॉलनं तुम्ही चिपकू सुद्धा शकता। आपली शिलाई मारून झाले, मी गळ्याच्या बाजूला तिरकी पट्टी अशी छोटी गोल करून घेतली आहे आणि बिना चुन्या देता आपण गळ्याला अशी पट्टी अटॅच करून घेतली आहे। हे बघा, तिरकी पट्टी पण गोल बनवली आपण। पट्टी अटॅच झाल्यानंतर आपल्याला पूर्ण गळ्याला कट टाकून घ्यायचे। कट टाकून झाल्यानंतर हे बघा, असे कट मी छोटे छोटे टाकून घेतलेत। दाब शिलाई द्यायचे। दाब शिलाई दिल्यानंतर ही पट्टी हे बघा इझिली पलटी होते आणि अशी एक शिलाई मारून घेतली की हात शिलाई करणं सोपं जातं पट्टीला। आता आपल्याला जी कमर आहे त्याचा मी मध्य काढला आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग असा कपडा फोल्ड केला आहे। तेवढा कपडा सोडून बाकीची कमरपट्टी मी फोल्ड केली आणि कट टाकला। हा कट आपला इथं जिथं कट टाकला इथं आपला ट्रक्स येणार आहे। ट्रक्स उंची तुम्ही गळ्याप्रमाणे येते, पण तुम्ही 3 ते 3.5 इंच घेऊ शकता। आपले दोन्ही ट्रक्स देऊन झाले आहेत। आता मी कमरेला कमरपट्टी अटॅच करते। कमरपट्टी अटॅच केल्यामुळं ब्लाउज कमरेला छान फिटिंगला बसतो, त्यामुळं ब्लाउज मागून कमरेजवळ उचलत नाही, त्यामुळं कमरेला कमरपट्टी नक्की अटॅच करा। आपला ब्लाउज शिवून रेडी आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान ब्लाउज शिकायचे असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा। हा आपला पूर्ण मागील नेक रेडी आहे आणि हा आपला घातल्यानंतरचा लुक आहे। थँक्यू।